नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी वालाची झणझणीत रस्सेदार भाजी। ही भाजी घरातलेच मोजके साहित्य वापरून बनवलेली आहे। या भाजीमध्ये मोजके साहित्य वापरले असले तरी सुद्धा चवीला खूप टेस्टी लागते। तर या भाजीमध्ये वालाचे दाणे अजिबात न तुटता एकदम छान अशी भाजी बनलेली आहे। तर मस्त अशी वरून कोथिंबीर घालून केलेल्या वालाच्या भाजीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो वाल घेऊन त्यांना रात्रभर भिजत ठेवले होते। यांना मोड येण्यासाठी सकाळी या वालामधलं पाणी काढून एका कॉटनच्या कपड्यामध्ये 6 ते 7 तास बांधून ठेवलं होतं। नंतर या वालाच्या सर्व साली काढून घेतल्या। यांना मस्त असे मोड आलेले आहेत। मोड आलेल्या वालाच्या भाजीची चव खूप छान लागते। यांना चांगलं पाण्याने धुवून घेतले। आता हे वाल साईडला ठेवून या भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले। तेल थोडंसं गरम झाल्यावर सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेतले। सुक्या खोबऱ्याचा थोडासा तुकडा घेऊन त्याचे काप मी यामध्ये परतून घेते। आता हे चांगले तेलामध्ये परतून झाल्यावर आपण यांना काढून घेऊया। त्याच तेलामध्ये आता आपण कांदे परतून घेऊया। तर इथे मी 2 लहान कांदे उभे चिरून घेतलेत। कांद्यांचा सुद्धा हलकासा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे चांगले परतून घ्यायचे। तर इथे कांद्यांचा कलर हलकासा चेंज होऊन कांदे थोडे मऊसूत झालेत। आता यामध्ये 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। त्या सुद्धा या कांद्याबरोबर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। अर्धी वाटी किसलेलं ओलं नारळ यामध्ये आता घालून घ्यायचे। या किसलेल्या ओल्या खोबऱ्याचा सुद्धा हलकासा कलर चेंज होईपर्यंत हे चांगलं भाजून घेऊया। आता यामध्ये 1 इंच अद्रक बारीक करून घातले आणि भाजलेलं सुकं खोबरं सुद्धा यामध्ये घालून घेते। आता हे सर्व चांगलं मिक्स करून 1 मिनिटभर तरी चांगलं भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम ही बंद करून थोड्या वेळासाठी हे थंड होण्यास ठेवूया। थंड झालेला मसाला आता आपण या मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेऊया आणि वरून मी यामध्ये घातलेले आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालायचे। आता हे मस्त बारीक असं वाटून घ्यायचे आपल्याला। वाटण हे एकदम बारीक वाटल्याने भाजीमध्ये मस्त असं मिळून येतं आणि भाजी चवीला सुद्धा खूप छान लागते। तर असं हे वाटण बारीक करून घेतलंय। तर आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया। तर त्यासाठी मी इथे गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले। तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा राई। राई चांगली तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। त्यानंतर त्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। आता यामध्ये 1 बटाटा कट करून घातलाय। हे सर्व चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे। मसाला घालताना गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे। यामध्ये घरगुती लाल मसाला 2 चमचे घालून घेतलाय। बटाटा शिजण्यासाठी वरून थोडंसं पाणी घातलंय। हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि बटाटा शिजण्यासाठी यावर झाकण ठेवून द्यायचे। इथे आता गॅसची फ्लेम मिडियम करून बटाटा थोडासा शिजू द्यायचा आहे। बटाटा शिजण्यासाठी जरा वेळ लागत असल्याने तो आपण सुरुवातीला थोडासा शिजून घेणार आहोत। तर इथे बटाटा थोडासा शिजलेला आहे। आता यामध्ये 2 मिडियम साईजचे टोमॅटो बारीक करून घातलेत। वाल घातल्यावर जो काही बटाटा थोडासा कच्चा आहे तो नंतर शिजला जाईल। पुन्हा यावर झाकण ठेवून टोमॅटो सुद्धा थोडेसे शिजून घेऊया। वाल हे पटकन शिजतात त्यामुळे बटाटा आणि टोमॅटो थोडं आधी शिजून घ्यायचे। वाल हे शेवटी घातल्याने त्याचे दाणे सुद्धा न तुटता अख्खे राहतात। तर इथे बटाटे आणि टोमॅटो थोड्याफार प्रमाणात शिजलेत। तर आता मी इथे वाल घालून घेते। पाणी थोडं कमी झाल्याने वरून पुन्हा मी थोडंसं पाणी घालून घेतले। आता या भाजीला मस्त अशी उकळी आल्यावर वरून आता मी वाटण घालून घेणार आहे। वाटण सुद्धा यामध्ये सगळं घातल्यावर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी सुद्धा या भाजीमध्ये घातले। आता वरून पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। नंतर चवीपुरतं मीठ घालून घेतलंय। हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया। बटाटे आणि वाल चांगले शिजल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर इथे आपली वालामध्ये बटाटा घालून केलेली मस्त अशी झणझणीत रस्सेदार वालाची भाजी बनवून तयार झाली आहे। तर ही भाजी मी आता सर्व करून घेते। तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत। धन्यवाद।